मी या ठिकाणी बोलते सौ पद्मावती धनंजय कोरेकर. माझे यजमान शिवव्याख्याते आहेत आणि गेल्या वर्षी कैलासवासी उत्तमराव माने यांचं जेव्हा निधन झालं तर एक वर्षानंतर त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला होता. सर्व सातारी माणसांना तो मिळालेला असेल. मला त्याच्याबद्दल एक उक्ती फक्त सांगायची की आम्ही नगर जिल्ह्यातले माझे बंधुराज माजी आमदार दादाभाऊ कळमकर इथे आलेले आहेत. जसा माने कुटुंबियांचा इतिहास आहे तसाच आमचा कळमकर कुटुंबियांचा पण आहे. शून्यातून वर आलेलो आणि त्यामुळे ह्या गाठीभेटी ज्या असतात ना बहुतेक परमेश्वरांना अशाच जुळवलेले असतात. गुणेश सख्यम म्हणतात. सतत धडपड कष्ट करणं शिक्षणाची आस असणं हे सर्व माने कुटुंबामध्ये आम्हाला फार जवळून पाहायला मिळालं. तुकाराम महाराजांची उक्ती आहे, आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या. श्रीमती शशिकला ताईंच्या बाबतीत मला सांगायचं आहे की त्यांचं जे माहेर आहे ना त्यांचे आई वडील ते धन्य आहेत. का तर अशा प्रकारचं कुटुंब घडवणं संस्कार पुढे बाजारात मिळत नाही, दुकानात मिळत नाही, मॉलमध्ये तर मुळीच मिळत नाहीत. संस्कार हे मात्या पित्याकडून मिळत असतात. आणि म्हणून मी म्हटलं की त्यांच्या कुटुंबाचे त्यांच्या 3 मुली त्यांचा मुलगा एवढ्या मोठ्या उच्च पदावर आलेल्या सर्वांना माहिती मिळालेली आहे. जास्त न सांगता मी एवढंच सांगेल की कसे असतात यांचं जे कुटुंब तयार झालेले या जोडींचं आदर्श शिक्षिका असल्यामुळे आदर्श संस्कार झालेत आणि आदर्श संस्कार माहेराकडून मुळी कुटुंबियांकडून त्यांना मिळालेले आहेत. तेच संस्कार त्यांनी आपल्या मुलांवर मुलींवर दिलेत. एवढ्या मोठ्या उच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्यांच्या मुली मुलगा सोपी आणि साधी गोष्ट नाही आहे. ग्रामीण भागातून येऊन सातारी माणसाबद्दल आम्हाला काही माहीत नव्हतं. मी नगर जिल्ह्यातलं माहेर आणि माझं सासर पुणे जिल्ह्यातल्या पूर्व पट्ट्यातलं. सातारा सांगली आमच्यापासून दूर होतं. पण जेव्हा सवरी झाली तेव्हा आम्हाला कळलं. फक्त नाना पाटलांचा इतिहास माहिती होता आणि त्याच्यात 1-2 वाक्य माहिती होती. मी शिकवली होती. मी ही शिक्षिका म्हणून होते. मानेताई जेव्हा मी घरी जायची तेव्हा मी मनसोक्त गप्पा मारायच्या की शिक्षकी पेशा कसा आहे. हे शिक्षकी पेशातल्या एका शिक्षकानं प्रिन्सिपलनं आपल्या मुलांबरोबर समाजाच्या मुलांवर घडवलेले संस्कार आहेत. तर मला एक मुद्दा सांगायचा, जे भागवत नावाचे ग्रहस्थ होते त्यांनी तो व्हिडिओ कुठे पाहिला असं माहीत नाही, पण माझे यजमान शिवव्याख्याते त्यांना तो फोन आला आणि ते म्हणे तुम्ही हा व्हिडिओ कसा बनवलात आणि हे केव्हा गेले मला माहीत नाही. एकाच शब्दात त्याने सांगितलं की ही व्यक्ती अद्वितीय व्यक्तिमत्वाचे आहे. खेळाच्या संदर्भात मी त्यांचा कट्टर विरोधी होतो पण आमची मैत्री मात्र खूप सुंदर होती. या वाक्यातच माने कुटुंबियांचं यश आहे. आणि मग तो पुढचा प्रवास आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रवास कसा आहे. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे जीवा. शशिकलाताई मानेंना खरंच आनंद होत असेल की आपलं कुटुंब आहेत, आपल्या मुली आहे, आपला मुलगा आहे, सून आहे, हे सगळे जावई आहेत. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेला हे आपल्या पूर्वजांचं आपल्या कुळातल्या माणसांचं श्रेय आहे. आणि सर्व समाजांच्या सदिच्छा घेऊन हे कुटुंब वाटचाल करीत आहे. ताईंना सुवर्ण महोत्सव करण्याची शतक पूर्ण करण्याची संधी त्यांच्या मुलामुलींनी दिलेलीच आहे. आम्ही त्यावेळेस हजर राहू एवढीच अपेक्षा करून मी थांबते. जय महाराष्ट्र.